हां, एअर प्रेशर. आता बघा मी काय करतो, आता नाही फिरत. आता बघा, हां, आता फिरण्याची दिशा एकदा काळजीपूर्वक बघा कोणत्या दिशेने फिरतंय. घडी की तरफ फिरतंय या घडी की अपोजिट फिरतंय. घड्याळाच्या दिशेने फिरतं का घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतं बघा. आता मी काय करतो बघा, याचा कान फिरतो इकडे, याचा कान फिरतो इकडे. असं का झालं? हा, आता बघा आपण आत्ताच बघितलं ना न्यूटनचा गतिशील तिसरा नियम. तो काय सांगतो, प्रत्येक कृतीला ही विरुद्ध दिशेने काम करणारी आणि तेवढाच परिमाण असलेली प्रतिक्रिया असते. आता इथे काय होतं, जेव्हा मी इकडनं हवा फुंकतो त्यावेळेस या छिद्रांमधनं हवा बाहेर येते आणि ती हवा यातनं बाहेर पडते. ज्यावेळेस ती इकडनं बाहेर पडते ही क्रिया आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे मागे फिरतं आणि मागे फिरत असताना ती ॲक्शन इज इक्वल बट अपोजिट. अपोजिट मीन अपोजिट डायरेक्शन. ॲक्शन इज इन धिस डायरेक्शन, अपोजिट इन अपोजिट डायरेक्शन. किती सोपं आहे. आणि हे तुम्ही स्ट्रॉचं पण बनवू शकता बरं का. आज बनवायला वेळेची मर्यादा आहे म्हणून, परंतु यातले बरेचसे प्रयोग आहे ना हे मी स्वतः म्हणजे विद्यार्थ्यांकडनं किंवा शिक्षकांकडनं करून घेतो. स्वतः करण्याची जी मजा आहे ना ती काहीतरी वेगळी असते आणि ती मजा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचं सगळं जे काय आहे ना ते आपल्याला समजतं. आता बघा तुम्ही म्हणाल मग हे काय